आई वडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आई वडिलांच्या सोबत गेलेली आहे. तिला आई वडिलांच्या विरुद्ध ताबा देण्यात आलेला आहे. त्या विषयामध्ये मुलीची तक्रार आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. म्हाकवेतील कथित लव्ह जिहाद प्रकरणात मोठी घडामोड. कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलगी पालकांच्या ताब्यात. कागल तालुक्यातील म्हाकवे येथील 2 दिवसापूर्वी बेपत्ता झालेली मुलगी दुसऱ्या दिवशी स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मात्र त्यावेळी मुलीने पालकांसोबत जाण्यास नकार दिल्याने कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी तिची महिला सुधारगृहात रवानगी केली. या घटनेनंतर आज सकाळी संतप्त म्हाकवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने कागलमध्ये दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मुलगी पालकांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय येथून हलणार नसल्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलचे पोलीस निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात जाऊन आंदोलन सुरू ठेवले. अखेर दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित मुलीला कागल पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तिचा रीतसर ताबा पालकांकडे सुपूर्द करण्यात आला. यानंतर ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी सांगितले की मुलीचा कायदेशीर पद्धतीने पालकांकडे ताबा देण्यात आला आहे. भविष्यात मुलगी कोणत्याही टप्प्यावर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करत असल्यास तिची तक्रार नोंदवून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. परवा रात्री आपल्याकडे माकवे गावातील एक मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची हिंदू मुलगी व इतर धर्मीय मुलगा हे आपल्याकडे सोबत घेऊन हे दोन्ही 18 पेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे आपल्याकडे आले होते. आम्ही एकत्र राहणार आहे असं सांगत होते. मुलगीची इच्छा का मुलासोबत राहण्याची असल्यामुळे आपण तिचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या आई वडिलांनी पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ती तिच्या हाताला पेटून राहिली, हाताला धरून राहिली. त्यामुळे तिला आपण पुढच्या दृष्टीनं निरीक्षण ग्रहण केलेलं होतं. परंतु आई वडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आई वडिलांच्या सोबत गेलेली आहे. तिला आई वडिलांच्या विरुद्ध ताबा देण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या मुलीने पुढच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येऊन जर तिची काही तक्रार असेल तर पोलीस याच्यावर तक्रार दाखल करणार आहे. सध्या माझं सगळ्यांना आव्हान आहे, या विषयामध्ये मुलीची तक्रार आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल.